हाताची घडी घाला. आता आपण शिकलो आताच्या ह्याच्यामध्ये की नफा कसा काढायचा आणि तोटा कसा काढायचा. बरोबर. आता काय काय वेळेला काय होतं उदाहरणामध्ये नफा दिलेला असतो, तोटा दिलेला असतो आणि खरेदी किंमत दिलेली असते. ताट बसा सगळे. आणि विचारतात की विक्री किंमत काय असेल. आणि काय काय गणितामध्ये काय करतात, खरेदीची किंमत तोटा देतात, नफा देतात, विक्रीची किंमत देतात आणि विचारतात की ह्याची खरेदी किंमत किती असेल. असे दोन्ही प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. बरोबर. तर आता इथे मी अजून एक सूत्र लिहिलं की खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे. तुम्हाला विक्रीची किंमत माहिती असते, नफ्याची किंमत माहिती असते आणि तुम्हाला विचारतात की खरेदी किंमत काय असेल. तर खरेदीची किंमत ही दोन प्रकारे काढता येते. दोन प्रकारे. तर बघा, पहिला आहे खरेदी बरोबर, म्हणजे खरेदीची किंमत काढताना विक्री किमतीतून नफा वजा करायचा. काय करायचं? नफा कशातून वजा करायचा? विक्रीतून. म्हणजे आपल्याला कुठली किंमत मिळेल? खरेदी किंमत, त्या वस्तूची खरेदी किंमत. आणि अजून दुसऱ्या प्रकारे खरेदी किंमत काढता येते. नंतर लिहून घे बाळा. काढ बसा. अजून एका प्रकारे खरेदी किंमत काढता येते. खरेदी किंमत काढताना विक्रीच्या किमतीमध्ये तोटा मिसळायचा. विक्री प्लस तोटा म्हणजे आपल्याला काय मिळते? खरेदी किंमत. मग नफा आणि तोट्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची खरेदी किंमत काढायला सांगितलेली असते आणि नफा पण दिलेला असतो आणि विक्री पण दिलेली असते, तेव्हा विक्रीच्या किमतीतून तोटा जो आहे तो नफा जो आहे तो वजा करायचा. काय करायचा? वजा करायचा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत. आणि काय काय वेळेला तोटा दिलेला असतो, विक्रीची किंमत दिलेली असते आणि आपल्याला म्हणतात की खरेदी किंमत किती असेल. तेव्हा काय करायचं? तोटा त्या विक्रीच्या किमतीमध्ये तोटा ऍड करायचा, प्लस करायचा. म्हणजे सूत्र तयार होतंय खरेदीची किंमत बरोबर विक्रीची किंमत अधिक तोटा. हे तुमचं पाठ पाहिजे. कळालं? खरेदी किंमत कशी काढायची. आता ह्याच्यावर आधारित आपल्याला गणित घ्यायची. या सगळ्या सूत्रांवर आधारित आपल्याला गणित सोडवायची जातात. मग जशी तुम्हाला खरेदी किंमत काढण्याचे सूत्र माहितीये, सॉरी नंतर लिहून घे म्हटले मी, वेळ देणार की लिहायला. जेव्हा तुम्हाला खरेदी किंमत विचारतात तसं तुम्हाला काय काय प्रश्नांमध्ये विचारतात की विक्रीची किंमत काय असेल. म्हणजे तुम्हाला खरेदीची किंमत देतात, नफा देतात, तोटा देतात आणि विचारतात यातील खरेदीची किंमत कोणती किंवा खरेदी किंमत कशी काढाल. बघा, तर त्यावेळेला विक्रीचं सूत्र आहे. विक्रीची किंमत काढताना विक्रीची किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. आता इथं नफा काय केलता आपण खरेदी किंमत काढताना? वजा केलता. आणि विक्री किंमत काढताना नफा काय करायचा? ऍड करायचा, बेरीज करायची. खरेदी किंमत करताना नफा वजा करायचा. म्हणा, खरेदी किंमत काढताना नफा वजा करायचा आणि विक्री किंमत काढताना खरेदीमध्ये नफा ऍड करायचा. आता अजून एका प्रकारे विक्री किंमत काढता येते. म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत दिली आहे, तोटा पण दिलाय आणि तुम्हाला विचारलं जातं विक्रीची किंमत काढा. त्यावेळेला सूत्र वापरायचं विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत वजा तोटा. आता इथं खरेदीची किंमत काढताना तोटा काय केलाय? प्लस केलाय, मिसळलाय. त्याच्या विरुद्ध करायचं. विक्रीची किंमत काढताना तोटा वजा करायचा. काय करायचा? वजा. आता ही सूत्र जी आहे ही चार खूप महत्त्वाची सूत्र आहेत की तुमची तोंडपाठच पाहिजेत. काय झोपेत जरी विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे. खरेदी किंमत बरोबर विक्री वजा नफा, खरेदी किंमत बरोबर विक्री अधिक तोटा. विक्रीची किंमत काढायला लावली. विक्रीची किंमत बरोबर खरेदी अधिक नफा आणि विक्रीची किंमत बरोबर खरेदी वजा तोटा. हे तुमचं पाठ पाहिजे. समजलं? घ्या लिहून. ही महत्त्वाची सूत्र लिहून घ्या.